श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सुरत येथील साईभक्त श्री जिग्नेश सी राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून साकार झालेल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तसेच संस्थांमध्ये काळानुरूप झालेल्या बदलांचे सुमारे 2000 छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवले आहे। हे भव्य प्रदर्शन श्री साई मंदिर परिसरात भरविण्यात आलं असून त्याचं उद्घाटन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांच्यासह अनेक साई भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर छायाचित्र प्रदर्शन गुरुपौर्णिमा उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी खुले राहणार असून अधिकाधिक साई भक्त आणि ग्रामस्थांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री गाडीलकर यांनी यावेळी केलं आहे। गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे आज सुरू झालेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने बाबांचे जे त्यावेळेचे भक्त जे होते, समकालीन भक्त जे आहेत त्यांचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। त्या प्रदर्शनामध्ये ते भक्त त्यांचा कालावधी ते पुढे राहतात। त्या संदर्भाने माहिती जी गुजरातचे साई भक्त आहेत श्री जिग्नेश आणि त्यांच्या टीमने जवळपास 15 वर्ष जे आहे ते यावर काम करून जे आहे ते या ठिकाणी जाऊन भक्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलाखती जाऊन त्यांच्याकडे जो जुना अमूल्य ठेवा जो आहे तो या ठिकाणी भक्तांना जो आहे तो पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। निश्चितचपणे जुनी माहिती जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। या संदर्भाने काही सूचना होत्या त्यासुद्धा त्यांना केलेल्या आहेत। अत्यंत चांगल्या रीतीने हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। जे भक्त या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त आहे त्यांनी ती आवर्जून पाहावं असं हे प्रदर्शन आहे। म्हणजे बाबांच्या कालावधीतील शिर्डी त्याच्यानंतर या इथं कशी डेव्हलपमेंट होत गेली या संदर्भाने हे प्रदर्शन पाहून आपल्याला माहिती होतं।